नमस्कार मित्रांनो, मी सुरेश विठ्ठल वगैरे थर्ड इयर MBA स्टुडंट फ्रॉम GMC सिंधुदुर्ग. मित्रांनो, काल इकॉनॉमिक विंग्स ऑफ बिहारच्या पोलिसांनी नीट पेपर लीकचे जे काही गुन्हेगार होते त्यांना अटक केली बघा. आणि हा जो पेपर लीक वगैरे होत असतो हा काही व्हॉट्सअप फॉरवर्ड थ्रू होत नसतो, तर ते एका पद्धतीने होत असतं बघा. आता जे काही गुन्हेगार असतात तर त्यांना पण पैसे कमवायचे आणि ते एखाद्याला व्हॉट्सअप फॉरवर्ड करेल आणि तो समोरचा पण तो पेपर विकून पैसे कमवल बघा. तर ते काय करतात की आता त्यांना पेपर भेटत असतो एखाद्या प्रिंटिंग प्रेसमधून काही ऑफिसर्सकडून समजा, आणि ते अशा विद्यार्थ्यांना हायर करतात की जे पैसे देऊ शकतात MBBS साठी आणि कोणत्याही लेवलला जाऊ शकतात. तर असे विद्यार्थी त्यांना भेटून जातात. ते म्हणजे असतं आता स्कॅम करणाऱ्यांचं नेटवर्क असतं स्ट्रॉंग, त्यांना भेटून जातात ते विद्यार्थी. तर अर्ध पेमेंट घेतात पेपरच्या. समजा पेपर उद्या तर त्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या फ्लॅटवर किंवा ज्या ठिकाणी त्यांचं रॅकेट चाललंय त्या ठिकाणी त्यांना बोलवतात आणि तिथं त्यांना ते पेपरचे आन्सर की देतात आणि क्वेश्चन सांगतात की रट्टा मारायला लावतात जसंच तसं. नेक्स्ट डेला त्यांचा पेपर आहे त्या रिस्पेक्टिव्ह सेंटरमध्ये त्यांना सोडतात आणि मग पेपर झाल्यानंतर अर्ध पेमेंट त्यांच्याकडून घेऊन टाकतात. तर ते अशा प्रकारे हा नीटचा जो स्कॅम वगैरे जे काय तो चालूच असतो. आणि हे मित्रांनो ह्या वर्षीच नाही, हे प्रत्येक वर्षी चालत असतं. पण उगा आता हे यावर्षी खूप ग्रेस मार्क्स झालं, परत कट ऑफ पण एवढा वाढला, त्यामुळे पेपर लीकचाच मुद्दा आहे तो हायलाईट झालाय. 2021ला पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं, आमच्या टायमाला 2021ला पण पेपर लीक झाला होता. 75 लाख रुपये कोटाच्या प्रिन्सिपलने काही स्टुडंट्सकडून घेतले होते पेपरचे आन्सर की देण्यासाठी. तर हे प्रत्येक वर्षी चालत असतं मित्रांनो. आणि आता जर यात प्रश्न येतो मित्रांनो की रिनीट होईल का, तर हा जो पेपर लीक झालाय ना, तर हा 50-55 विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित आहे सध्याच्या स्थितीत. आता अजून त्यावर शोध चालू आहे की किती विद्यार्थ्यांपर्यंत हा पेपर लीक झालाय. जर आपल्याला भविष्यात कळलं की समजा हा पेपर 10-12 हजार विद्यार्थ्यांपर्यंत जर पोहोचलाय तर तेव्हा रिनीट होण्याचे चान्सेस, समजा सुप्रीम कोर्ट मग तेव्हा 8 जुलैला आपला जो काही निकाल किती विद्यार्थ्यांना दिले तर तेव्हा हा एक मुद्दा राहील की रिनीट होईल. समजा रिझल्ट नसता लागला तर तुमचे रिनीट होण्याचे चान्सेस होते, पण आता रिझल्ट लागलाय ना, असे 2 ग्रुप आहे की ज्यांना चांगला पेपर गेलाय आणि त्यांचे यावर्षी 100 आणि विदाऊट ग्रेस मार्क त्यांना 100% यावर्षी कोणतं GMC भेटणार आहे. आणि असे काही विद्यार्थी आहे की ज्यांचा पेपर समजा थोडा घाण गेला आणि त्यांना GMC भेटणार नाही. मग त्यामुळे ते विद्यार्थी जास्तीत जास्त म्हणतात की रिनीट करा आणि हे करा ते करा. अशा विद्यार्थ्यांना विनंती करतो की तुम्ही इकडे तिकडे टाइमपास नका करू. ट्विटरवर हॅशटॅग रिनीट वगैरे यात हा फालतूपणा करू नका. तुमचं जे काय समजा विचार आहे की तुम्हाला ड्रॉप घ्यायचा तर तो घ्या, किंवा त्यानंतर जो काही तुमचा प्लॅन असेल समजा ह्या फील्डमध्ये ॲडमिशन घ्यायचं तर त्यावर वर्क करा किंवा त्यावर विचार करा. उगा रिनीटच्या फंदात पडू नका. रिनीट होण्याचे चान्सेस खूप झालं तर काय होईल बघा मित्रांनो, रिइव्हॅल्युएशन होईल किंवा रिपब्लिश होईल तुमचा रिझल्ट. ड्रॉप कोणत्या विद्यार्थ्यांनी घ्यायचा किंवा अभ्यास कोणत्या विद्यार्थ्यांनी चालू करायचा असा प्रश्न येतो. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्रामध्ये 635 किंवा 640च्या वर जे काही विद्यार्थी आहे ना, त्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये 100% GMC भेटत. असे काही विद्यार्थी येतात ज्यांचे समजा 620 ते 635 ह्या रेंजमधले काही विद्यार्थी, तर ह्या विद्यार्थ्यांचे चान्सेस आहे बघा, यातल्या काही विद्यार्थ्यांचे चान्सेस आहे की त्यांचा नंबर GMCला लागू शकतो. ते कशावर डिपेंड करतं की महाराष्ट्रामध्ये टॉपरची संख्या जर कमी असली, SML ड्रॉप झाला आणि परत जास्तीत जास्त मेडिकल कॉलेजला परमिशन भेटली तर त्यावर ते डिपेंड करतं. तर असे विद्यार्थी येतात ज्यांचा स्कोर 620च्या खाली, मी जनरल कॅटेगरी बद्दल बोलतोय. तर त्या विद्यार्थ्यांनी आता रिनीट जरी झाली तरी तुम्हाला अभ्यास करणे आणि तुम्हाला समजा जर MBBS टार्गेट असेल आणि तुम्हाला जर ड्रॉप घ्यायचा असेल तरी तुम्हाला अभ्यास करणे नीट 2025 साठी. तर त्यामुळे हा जो टाइम आहे ना त्याला प्लीज वाया नका. नीट 2025 किंवा जे काय ड्रॉपची तयारी तुमची ती आतापासूनच सुरू करा. रिनीट झालं तरी तुम्हाला अभ्यास करणे, नाही झाली तरी तुम्हाला अभ्यास करणे. किंवा असे विद्यार्थी येतात ज्यांचा काही वेगळा प्लॅन असेल BMS वगैरे, तर त्यांनी त्याच्यावर वर्क. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. धन्यवाद.